ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 15. सम्राट परीक्षिताचा राज्यकारभार. आपली दृष्टी सरळ ठेवून पांडवांचा प्रवास सुरू होता. केवळ थकव्याने त्यांची शरीरं कधी कोसळतील आणि मृत्यू त्यांचं पृथ्वीवरील वास्तव्य कधी संपवतील याची ते वाट पाहत होते. त्यांच्या हृदयातील सर्व भावना कृष्णाभोवती केंद्रित झाल्या होत्या. त्याच्या क्रीडा आणि खोड्या, त्याची कृपा आणि गुणवैभव, दुसऱ्या कोणत्याही भावनेला किंवा विचाराला हृदयात जागाच नव्हती. त्यांच्या राणीने, द्रौपदीने बरंच अंतर ओढलं, पण ती इतकी अशक्त झाली की तिला चालणं कठीण झालं. तिने विनंती करूनही तिचे पती मागे वळले नाहीत. अत्यंत बुद्धिमान आणि समर्पित अशा तिने जाणलं की ते सर्व महाकठीण, न बदलणाऱ्या व्रतात आहेत. इतका काळ त्यांना जोडून धरणारं बंधन आता शिथिल झालं आहे आणि आता शेवट जवळ आला आहे. ती बेशुद्ध होऊन पडली. कृष्णावर मन एकाग्र करत तिने अंतिम श्वास घेतला. कडक शिस्तीने चालत असताना अलग अलगपणे ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी पांडवांनी देहत्याग केला. देह जमिनीत मिसळून गेला, पण आत्मा कृष्णामध्ये विलीन झाला. कृष्णाच्या अमृत तत्वामध्ये विलीन होऊन त्यांनीही अमृतत्व प्राप्त केलं. भरतवंशाच्या राज्य सिंहासनावर आरूढ झालेल्या परीक्षिताने न्याय आणि नीती तत्वानुसार प्रेमाने आपल्या प्रजेचं पालनपोषण करत आणि संकटापासून निवारण करत पित्याच्या काळजीने आणि प्रेमाने राज्य केलं. कोणतीही जबाबदारी हातात घेतली की कृष्णाचं स्मरण केल्याखेरीज आणि राज्य यशस्वीपणे चालावं म्हणून आजोबांचं स्मरण आणि प्रार्थना केल्याशिवाय एक पाऊलही तो उचलत नसे. सद्गुणांचा योग्य मार्ग त्यांनी दाखवावा म्हणून त्यांची तो सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करी. तो म्हणजे लोकांचं हृदय आणि लोक म्हणजे त्याचं शरीर असं वाटत असे. त्याच्या साम्राज्यात वारासुद्धा एखादी वस्तू हलवायला उत्सुक नसे, कारण चोरीचा गुन्हा घडेल ही भीती होती. राज्यात चोरांची मुळीच भीती नव्हती. अन्याय, अनिती किंवा दुष्ट इच्छा यांचा लवलेशही नव्हता. त्यामुळे राज्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. अशा गुन्ह्यांचे थोडंसं जरी चिन्ह दिसलं तरी परीक्षित भयंकर शिक्षा करून ते चिन्ह पुसून टाकायचा आणि ते गुन्हे न घडण्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षता घ्यायचा. धर्म हा प्रेम आणि आदर यातून विकसित होत होता, म्हणून निसर्गही दयाळूपणा दाखवत होता. पाऊस वेळेवर पडत असे, धान्य उत्तम आणि चांगलं वाढत असे, गोदामे भरलेली होती, लोक समाधानी, आनंदी आणि निर्भय होते. सिंहासनाधीश परीक्षित मोठ्या काळजीने राज्यकारभार करीत असताना अमात्य आणि वंशाचे मार्गदर्शक ऋषी कुलगुरू यांनी प्रस्ताव मांडला की त्यांनी राजाकडे जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा असं सांगावं. त्यांनी आपलीही मागणी राजापुढे मांडली. त्यांची संमती आहे असं दिसताच त्यांनी त्याच्या मामाला म्हणजे विराट देशच्या उत्तर राजाला त्याच्या कन्येसाठी मागणी घातली. विराटाकडे पाठवलेल्या ब्राह्मणदूतांनी आनंदी वार्ता आणली की त्याला हा प्रस्ताव मान्य आहे. परीक्षित आणि उत्तरकन्या इरावती यांच्या विवाहासाठी पुरोहितांनी मंगल मुहूर्त निश्चित केला आणि दोघांचा विवाह मोठ्या डामडौलात संपन्न झाला. राणी इरावती ही मोठी साध्वीमणी होती. तिची दृढ सत्यनिष्ठा होती. ती पतीला समर्पित होती. साम्राज्यात कोणी संकटात आहे हे ऐकताच तिला खूप वेदना होत, जणू तिच्यावरच संकट आलं आहे. राजधानीतील स्त्रियांमध्ये एकत्र मिसळून ती त्यांच्या भावना, यश यांच्याशी एकरूप होई. ती त्यांना प्रोत्साहन तसंच सांत्वन देई. उपदेशातनं आणि उदाहरणातनं त्यांच्या सद्गुणात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करी. चांगलं चारित्र्य निर्माण व्हावं आणि त्याचं रक्षण व्हावं म्हणून तिने संस्थाही स्थापन केल्या होत्या. तिच्यापर्यंत येण्याची परवानगी सर्व स्त्रियांना होती, कारण तिच्यामध्ये वृथा गर्व नव्हता. प्रत्येकाला ती आदराने वागवी. धैर्य आणि दानधर्म यांची ती देवदूत होती. मानवी रूपातील देवी अन्नपूर्णा म्हणून प्रत्येकजण तिची प्रशंसा करीत असे. या राजाच्या आणि राणीच्या राज्यात स्त्री पुरुष शांतीने, आनंदाने आणि कोणतीही उणीव न भासता राहत होते. परीक्षितानेही मानवजातीच्या भरभराटीसाठी अनेक यज्ञयाग केले. ईश्वराच्या अनेकविध रूपात
विविध नामांमध्ये मंदिरात, देवगृहात पूजा आयोजित केली. या आणि इतर उपायांनी ईश्वरश्रद्धा आणि माणसाबद्दलचं प्रेम प्रजेच्या हृदयात रुजवलं गेलं. अरण्यात, आश्रमात राहणाऱ्या साधुसंतांमध्ये शांती आणि समन्वय राहावा म्हणून त्याने उपाय केले. माणूस आणि पशु या दोघांच्या उपद्रवापासून त्याने त्यांची शांती राखली. स्वतःमधील जिज्ञासेने आत्मसंयमाचे नियम शोधावेत असं सांगितलं. त्यांचं रक्षण आणि सुरक्षा यांच्यावर स्वतः जातीने लक्ष ठेवलं. शंकर आणि पार्वती हे जसे आईवडिलांच्या मायेने आणि काळजीने विश्वाचं राज्य करतात, त्याप्रमाणे परीक्षित आणि इरावती यांनी त्यांच्या साम्राज्यावर राज्य केलं. लवकरच राणीची माता होण्याची वार्ता सर्वत्र पसरली. प्रजाजनांनी घरी आणि मंदिरात ईश्वराची प्रार्थना केली की राणीला पुत्रप्राप्ती व्हावी आणि तो पुत्र सद्गुणी, नीतिमान तसंच धर्माचा निस्सीम आणि निष्ठावान उपासक व्हावा आणि आयुष्याचा पूर्ण काळ तो राहावा. त्या काळी प्रजेचं राजावर इतकं प्रेम असे की त्याला प्रसन्न करण्यासाठी ते स्वतःच्या आनंदावर पाणी सोडत. राजाचंही त्यांच्यावर प्रेम असे आणि डोळ्याच्या पापणीप्रमाणे तो त्यांचं संरक्षण करीत असे. वंशसातत्य कायम राहावं यासाठी एका बालकाच्या मंगल नियुक्तीबाबत प्रजेचा उत्साह परीक्षिताने बघितला आणि ऐकला. त्याचे प्रजाजन त्याला किती सखोल प्रेमाने जोडले गेले आहेत हे लक्षात आल्यावर त्याने आनंदाश्रू ढाळले. हे प्रेम म्हणजे आजोबांची देणगी आणि भगवान कृष्णाच्या कृपेची भेट आहे. लोकांच्या अत्युच्च कल्याणासाठी सेवा करण्याच्या निश्चयापासून तो थोडाही ढळला नाही. या महान दायित्वासाठी त्याने स्वतःची आवड निवड बाजूला सारली. त्याने स्वतःच्या प्रजेची पुत्रवत काळजी घेतली. राजा आणि प्रजा यांच्यात घनिष्ठ आणि प्रेमळ नातेसंबंध निर्माण करणारा धागा ही खरोखर खूप मोठी पवित्र गोष्ट होती. म्हणून तर लोक म्हणत की आम्हाला स्वर्गापेक्षासुद्धा या राजाचं राज्य जास्त आवडेल. दरम्याने एका शुभदिनी पुत्रजन्म झाला आणि सर्व राज्य एका अवर्णनीय आनंदाने भरून गेलं. ऋषी, विद्वान, अधिकारी यांनी राजाला शुभाशीर्वाद आणि शुभसंदेश दिले. राज्यावर नवीन प्रकाशाची पहाट झाली आहे असं ते म्हणाले. ज्योतिषांनी पंचांग पाहून बाळाचा भाग्योदय बघितला आणि त्यांनी सांगितलं की ते या वंशाचे गुणवैभव आणखी वाढवेल, वडिलांच्या कीर्तीत भर घालील आणि लोकांचा आदर आणि प्रेम प्राप्त करेल. परीक्षिताने कुलगुरूंना महालात येण्याचं निमंत्रण दिलं आणि पुरोहितांशी सल्लामसलत करून नामकरण विधीसाठी दिवस निश्चित केला. त्यानुसार आयोजित केलेल्या समारंभात बाळाचं नाव जन्मेजय असं ठेवण्यात आलं. कृपाचार्याच्या राज्याच्या प्रमुख उपदेशकांच्या सूचनेनुसार ब्राह्मणांना मोठ्या दक्षिणा देण्यात आल्या. शिंगांना आणि खुरांना सोन्याची टोपणं लावलेल्या गायी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. समारोपापर्यंत सर्वांना व्यवस्थित भोजन देण्यात आलं. धर्मराज जेव्हा अंतिम प्रवासाला निघाला तेव्हा त्याने सिंहासनावरच्या त्या बालकाला कृपाचार्यांच्या स्वाधीन केलं होतं. अत्यंत विश्वासाने कृपाचार्यांनी त्या बाळराजाला राज्यकारभाराचं प्रशिक्षण दिलं होतं. तो मोठा होत गेला तेव्हा हे अवलंबन सुफल होत गेलं. राजा त्यांच्या उपदेशाच्या बाहेर कधीही जात नसे. आदरयुक्त श्रद्धेने तो विचारायचा आणि त्यानुसार त्याचं पालन करायचा. त्यामुळे ऋषी मुनी यांनी त्याचं आरोग्य आणि दीर्घायुष्य याबद्दल प्रार्थना केली आणि लोकांचा आनंद आणि राजाची त्यांच्या कल्याणाबद्दलची कळकळ याचं कौतुक केलं. परीक्षित सर्व पृथ्वीचा सम्राट होता. त्यामुळे मोठ्यांचे आशीर्वाद, विद्वानांचा सल्ला आणि ईश्वराची कृपा त्याला प्राप्त होती. जेतेपदाच्या दीर्घ मोहिमेत गंगेच्या किनारी त्याचा तळ पडला आणि चक्रवर्ती पदाचं चिन्ह म्हणून त्याने विधिवत 3 अश्वमेध यज्ञ केले. त्याची कीर्ती केवळ दक्षिणोत्तर भारतातच नव्हे तर सीमेपलीकडे पोचली. भारतीय राजवंशाचे शिरोरत्न म्हणून त्याला पदवी दिली गेली. त्याच्या अधिपत्याखाली आलं नाही असं एकही राज्य नव्हतं. त्याचं आज्ञापालन न करणारा एकही राजा नव्हता. सैन्यासह कोणा राजावर चालून जावं अशी आवश्यकता नव्हती. त्याला मान द्यायला सर्व मनापासून तयार होते. सर्व प्रदेशाचा आणि लोकांचा तो स्वामी होता. दुष्टपणा आणि दुर्गुण म्हणजे कली त्याचा शिरकाव झाला होता. कृष्णयुगाच्या समाप्तीनंतर लगेचच. त्यामुळे तो आपला विषारीपणा वारंवार काढू लागला होता
पण परीक्षित सावध होता. त्याच्या कारस्थानांची आणि सामग्रीची माहिती घेत होता. परीक्षिताच्या राज्यात सर्वत्र त्याच्या आजोबांची पदचिन्ह आणि त्याच्या नूतनीकरणात आणि संस्थांमध्ये बदल प्रस्थापित केले होते. ते त्याने शोधले. कोणताही प्रसंग उद्भवला तरी त्यांच्या उदात्ततेचं आणि प्रेरणांचं त्याने लोकांना स्मरण दिलं. कृष्ण, त्याची कृपा, दया याबद्दल त्याने सांगितलं. या कथा सांगत असताना आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू त्याच्या डोळ्यात येत. पांडव आणि कृष्ण त्याच्याजवळ असावेत ही संधी गमावल्याने त्याला खूप दुःख होत होतं. कली आपल्या राज्यात शिरला हे त्याला माहीत होतं आणि तो लोकांच्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे हेही समजलं होतं. जेव्हा परीक्षिताला त्याची कृत्य कळली तेव्हा त्याचा प्रसार व्हायला कोणती परिस्थिती पोषक ठरते याचा शोध घेतला आणि गुरु आणि ज्येष्ठ यांच्या कृतिशील सहकार्यातनं कली प्रवृत्तीच्या वाढीला प्रतिकार करण्यासाठी विशेष नियम केले. ज्येष्ठांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा अशी दुष्ट प्रवृत्ती गुन्ह्याच्या स्वरूपात वाढते तेव्हाच अशा प्रतिबंधक उपायांची गरज असते. पण परीक्षिताला हे मान्य नव्हतं. त्याला दक्षता हवी होती. लोकांनी यात पुढाकार घ्यावा असं त्याला वाटत होतं. यथा राजा तथा प्रजा अशी म्हण आहे, तो म्हणाला. त्याने जाहीर केलं की राजाच्या नाकर्तेपणामुळे, लोकांमधील आत्मविश्वास गमावल्यामुळे आणि ईश्वराची कृपादृष्टी मिळवण्यात ऱ्हास झाल्यामुळे कलीचा शिरकाव होतो. या 3 घटकांमुळे कलीचे बेत वाढतात. या घटकांचा अभाव असेल तर माणूस कलीच्या क्लुप्त्यांना बळी पडणार नाही. हे लक्षात घेऊन परीक्षित राज्यात हिंडला आणि कलीला घालवून देण्यासाठी रात्रंदिवस कलीने पछाडलेल्या जागांचा शोध घेतला. म्हणजेच त्याने अन्याय, जबरदस्ती, वाईट चारित्र्य, असत्य, हिंसा यांना वाव न देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे हे प्रतिबंधक उपाय परिणामकारक ठरले. त्याच्या राज्यात इतकी स्थिरता आली की त्याने भद्राश्च, केथुमाल, उत्तरकुरु, किमपुरुष या प्रदेशातही विस्तार केला. जय साईराम.